सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। नमस्कार, सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड नगरपालिका या ठिकाणी आहोत। सामाजिक संघटनांच्या वतीने तसेच सासवड ग्रामस्थ तसेच भैरवनाथ जीप संघटना आहे या ठिकाणी त्यांच्या वतीने आज वृक्षारोपण करण्यात आलेले आहे। यामध्ये वड आणि पिंपळ ही अत्यंत महत्त्वाची झाडे आहेत ती लावण्यात आलेली आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तसेच सर्व सासवड प्रेमी वृक्षप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्याबरोबर एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहेत संतोष जगताप। काय सांगाल तुम्ही, आज वृक्षारोपण केले? आज दीप अमावस्या आणि दीप अमावस्याच्या निमित्ताने आम्ही बरेच दिवस आमचा हा विषय चालू होता की आम्ही खालच्या कॉर्नरला एक झाड लावलं होतं मागच्या वर्षी आणि ह्या वर्षी पण अजून ही झाडं लावून हा भाग कसा आपल्याला सावलीत आणता येईल हा प्रयत्न करायचा होता। त्या निमित्ताने आज ही 3 झाडं आम्ही लावली आणि बरोबर ही लावलीच नाही फक्त, पण ही वर्ष इथून पुढं जगवणार पण आम्ही, म्हणजे सर्व संघटना असेल किंवा आपलं प्रतिष्ठान असेल आणि आम्ही सर्वजण मित्र परिवार यांच्या सर्वांच्या संगनमताने हे आम्ही पूर्ण करणार आहोत। आपल्याबरोबर सासवड नगरपालिकेचे माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे आहेत। त्यांनी प्रत्यक्ष पर्यावरण प्रेमी सासवडला कुठेतरी एक काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून सासवडच्या प्रती त्यांनी खूप वृक्षारोपण केलेलं आहे। काय सांगाल तुम्ही, आज वृक्षारोपण केले तुम्ही ज्या पद्धतीने निसर्गाच्या सानिध्यात राहत असताना तुम्ही काम करताय, काय वाटतं तुम्हाला? अतिशय चांगला उपक्रम भैरवनाथ चालक मालक संघटनेने घेतल्याबद्दल त्यांचे आभार। आणि ते नगरपालिकेच्या ज्या परिसरात वृक्षारोपण पहिली 2-3 झाडं ते वाऱ्यामुळं जळून पडली होती, त्यानिमित्त त्यांच्या डोक्यात चांगली संकल्पना आली आणि त्यांनी झाडे लावायचा संतोष एकनाथ काका प्रतिष्ठानच्या वतीने आणि भैरवनाथ मित्र परिवारातर्फे संघटनेने व्यवस्थित झाडं लावून जागवायचं त्यांनी ठरवलेलं आहे आणि याची सावली भविष्यात ज्या जाणाऱ्या येणाऱ्यांना सावली म्हणून आणि त्यांची जी वाहनं लागते त्यांना बी होईल। ओके, धन्यवाद दादा। काय सांगा डॉक्टर साहेब तुम्ही? अतिशय सुंदर उपक्रम आहे। स्वर्गीय एकनाथ काका जगताप प्रतिष्ठान आणि भैरवनाथ जीप मालक चालक संघटना यांच्या मार्फत ही जी झाडं लावलेली आहेत आणि देशी झाडांचं जतन करून सावली वाढवण्यात येईल अशा उपक्रमाने अत्यंत हा सुंदर उपक्रम झालेला आहे आणि भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होईल। धन्यवाद। वृक्षारोपणाचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे, एक स्तुत्य उपक्रम भैरवनाथ चालक मालक संघटना असेल तसेच स्वर्गीय एकनाथ काका प्रतिष्ठानचे अध्यक्ष जगताप साहेब असतील तसेच माजी नगरसेवक राजेंद्र गिरमे असतील तसेच या ठिकाणचे जे डॉक्टर्स आहेत चव्हाण डॉक्टर साहेब यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवताना कुठेतरी एक समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो या दृष्टिकोनातून हा उपक्रम त्यांनी राबवलेला आहे। कारण सासवड मधील नागरिक हे निसर्गप्रेमी नागरिक आहेत आणि कुठेतरी पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये हा मेसेज सतत द्यायचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होतो। आपल्याबरोबर या ठिकाणी या भैरवनाथ चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते आहेत। आज काय सांगाल तुम्ही, आज वृक्षारोपण केले, किती दिवसापासून तुमचं नियोजन होतं? एक आम्ही मागच्या वेळेस काकांच्या मार्फत खालच्या बाजूला नगरपालिकेच्या तिथं एक झाड लावलं होतं, त्याच्यानंतर एक 3-4 झाडं इथली कोसळली वाऱ्याने। आमच्या मोठी झाड मध्यंतरीच्या ह्याच्यात तर आमच्या डोक्यात एकच होतं की परत पहिल्यागत झाडं लागली पाहिजेत जेणेकरून आमच्या गाड्यांना पण सावली होईल आणि येणाऱ्या झाडांना बरं वाटेल। अच्छा, आज इथे कोण कोण उपस्थित आहे? आज इथं आमच्या संघटनेचे संतोष कामठी, मुकेश पोटे, सूरज दिघे, महेश मांडोलकर, महेश दळवी, काका बानसरे, गणेश सर, काका आहेत, डॉक्टर साहेब आहेत, राजाभाऊ गिरमे माजी नगरसेवक, संदीप चव्हाण, वैभव जाधव आणि आमचे MSCBचे मित्र जालन साहेब आहेत, महावितरणचे। ओके, धन्यवाद। या उपक्रमात सह्याद्री न्यूज तर्फे शुभेच्छा। धन्यवाद। कॅमेरामन
भाऊराव सोबत हनुमंत बाबे. धन्यवाद. कडनी माती टाका अजून थोडीशी पलीकडून आंबा माती लावू द्या आता माती बसून थोडंसं पाणी असलं होत पाणी अरे पुढे हात व्हायचं पाणी वता वता हे बाजू सर कापू आपल्या हे बाजू सर मध्ये येऊ नका. तुला एक तिकडे जायला काय पाणी घाल पाणी बरोबर तिकडे तोंड केलं मग काय दिसणार तिकडे तोंड करा ना तीच सांगते हे बाळा घाल पाणी चला मुलींना या इकडे इकडे 2 मिनिटं दीदी इकडे होतं पाणी आता शाळेत येताना जाताना ह्या झाडाला पाणी झाड तोडली ना त्याला आठवण करून आता त्या तुला धुरून गेला आम्ही हाताने काढली खड्डा नको आहे चांगला छोट्या का तुला चांगलं छोट्यापेक्षा चांगलं चांगलं माणूस आहे. अरे तुझी पेपर लावून दे व्हिडिओ
काय करायचं तू खाल्लं पिशवी दे पिशवी माती दे बाजूला पाणी होत आधी तू उचल उचल थांब असं बोल फिरू इकडे जागा बोल फिरू 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 जाते माग खाली टाका टाका जाळी जाळी दाबून या राजा हो या ही पाणी घाला त्याला चला पाणी घाला थोडं पाणी घाला जरा माग सारखा तुम्ही भाऊ लाईनीने उभे राहा ना तुम्ही इकडे इकडे या पुढं दोन कॅन्डी एक बरं आहे पण लावते आणि यांचं परत तीन